प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। एक मराठा लाख मराठाची घोषणा आता संपूर्ण महाराष्ट्रावर पुन्हा पोहोचलेली आहे। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मिळालेलं अद्भुत यश आपण सर्वांनी पाहिलंय, पाहतोय, अनुभवतोय। 24 डिसेंबरची सरकारला दिलेली डेडलाईन सुद्धा संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या सर्व गोष्टींमध्ये एक दुसरी गोष्ट समोर येते, ती म्हणजे मराठा आंदोलनाला भरकटवण्याची हालचाल या संदर्भात काही लोक कार्यरत आहेत आणि तीच लोक हे आंदोलन भरकटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळतात। कोण आहेत ती लोक आणि कशा प्रकारे मराठा आंदोलन भरकटवायला सुरुवात झालेली आहे पाहूयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ असा वाद संपूर्ण महाराष्ट्राने आता पाहिला आहे। दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप केलेले आहेत, प्रत्यारोपाच्या फैरी धाडलेल्या आहेत। ह्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। मराठा ओबीसी वाद कशा प्रकारे पेटवून देण्याची शक्यता आहे आणि कसा तो पेटवला जात आहे राजकारण्यांच्या माध्यमातून हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। पण आता जर तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर दिसून येतंय की मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात एक गट ऍक्टिव्ह करण्यात आलेला आहे आणि तो गट वारंवार जरांगे पाटलांवर टीका करताना पाहायला मिळतोय। त्यांच्याकडे काही स्पेसिफिक हत्यारं त्यांच्या हाती दावलेली आहेत आणि त्याच हत्यारांचा उपयोग करत ते जरांगे पाटलांवर टीका करतात। कशा प्रकारे ही टीका होते, काय होते, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मंडळी, मनोज जरांगे पाटलांचा स्वभाव जर पाहिला, त्यांचं वक्तृत्व पाहिलं तर अतिशय त्यांची भाषा ही मराठवाड्यातली भाषा आहे आणि ते बोलताना अनेक वेळा जे त्यांच्या मनात येईल तेच त्यांच्या ओठावर येत असतं आणि ते बोलताना कधी कधी एखादा शब्द मागे पुढे निघून जातो। तोच शब्द पकडून पुन्हा पुन्हा दोन जातींमध्ये वाद निर्माण करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आहे। तेच शब्द घेतले जातात आणि ते शब्द पुन्हा विचारून ते शब्द पुन्हा घेऊन सोशल मीडियावर त्या संदर्भात पोस्ट केले जातात। जसं काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटलांनी एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणातलं एक वाक्य असं होतं की ज्या लोकांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आम्हाला आलेली होती, असं त्यांनी सांगितलं। भाषणामधला फक्त तेवढाच एक पार्ट कट करण्यात आला आणि क्रॉप करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला। सोशल मीडियावर ज्यावेळी हा पार्ट व्हायरल झाला त्यावेळी त्याच्या खाली कॅप्शन्स लिहिलेलं होतं की हे लायकी नसलेली लोक म्हणजे आरक्षण घेणारी लोक आहे, असं जरांगे पाटलांना म्हणायचं आहे। आणि जरांगे पाटील स्वतःहून जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करतायत। अशा प्रकारचे मेसेजेस, अशा प्रकारचे व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर पसरवले जात आहेत। याचीच परिणिती म्हणून जर आपण पाहिलं तर आपल्याला अनेक असे ग्रुप आहेत, त्या ग्रुपमध्ये आता जरांगे पाटलांना टार्गेट केलं जातं आणि त्यांची भूमिका ही बहुजन विरोधी, दलित विरोधी आणि ओबीसी विरोधी आहे असं सांगितलं जात आहे। मनोज जरांगे पाटलांनी या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे, आमचा लढा हा गरीब आणि गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, आमचा कुणाच्याही आरक्षणाला विरोध नाहीये। आमचं म्हणणं फक्त असं आहे की आम्हाला आरक्षणामध्ये समाविष्ट करून घ्या, ओबीसी मध्ये आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशीच त्यांचं म्हणणं आहे। त्यांना ज्यावेळी या संदर्भातले प्रश्न विचारण्यात आले होते त्यावेळी सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती की कुठल्याही जातीला, कुठल्याही वर्गाला आमचा विरोध नाहीये, कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला सुद्धा आमचा विरोध नाहीये। हे काही लोक पसरवण्याचं काम करत आहेत ज्याचं आम्ही समर्थन मुळीच करणार नाही, अशा प्रकारची त्यांची भूमिका या संदर्भात लिहिलेली आहे। दुसरा प्रयत्न जो होतोय, आता सुरुवातीला जर आपण पाहिलं तर छगन भुजबळ हे त्यांच्या विरोधात भूमिका घेत होते। विजय वडेट्टीवारांचं विधान आलं, त्यानंतर अनेक नेत्यांचं विधान आलं आणि 2-3 दिवसापूर्वी सुषमा अंधारेंनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांवर बोलताना असं वाक्य वापरलं की जर यांच्याकडे पुष्पवृष्टी करायला जेसीबी येतात तर यांना आरक्षणाची गरज काय, आणि त्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांवर टीका केली। म्हणजे सत्ताधारी पक्ष तर आधी आपण जर पाहिला तर तो जरांगे पाटलांच्या विरोधात काही ठिकाणी बोलताना आपल्याला पाहायला मिळाला, पण आता विरोधक सुद्धा आता जरांगे पाटलांची धस्ती त्यांनी घेतलेली आहे आणि ते सुद्धा आता जरांगे पाटलांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत। या दोन्हीतून म्हणजे ज्या प्रकारे सोशल मीडियाचे मेसेजेस आहेत आणि दुसरीकडे ज्या प्रकारे राजकीय प्रतिक्रिया येत आहेत त्या दोन्हीतून आपल्याला पाहायला मिळतंय की मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन भरकटवण्यासाठी त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली जाते। राज ठाकरेंनी सुद्धा या संदर्भातलं विधान काही दिवसांपूर्वी केलं आहे आणि त्यांनी सांगितलं की ते काय मनोज जरांगे पाटील ते सांताक्लॉज आहेत का की 25 डिसेंबरला ते मुंबईला येणार आहेत, अशा प्रकारची टीका सुद्धा त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेली आपण पाहिलेली आहे। मंडळी, राजकारणी असू देत किंवा सोशल मीडियावरचे काही पेड ट्रोलर्स असू देत, हे दोन्ही गट सक्रिय झालेले आहेत।
ते म्हणजे मराठा आंदोलन बदनाम करण्यासाठी. मराठा आंदोलनामध्ये होणारी पुष्पवृष्टी, होणारा खर्च, या सगळ्या गोष्टी काढल्या जात आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या सभांना 1 वाजता परवानगी कशी मिळते, मध्यरात्री सभा कशा होतात, अशा प्रकारचे नव्हते ते प्रश्न उकरून काढून या ना त्या प्रकारे मराठा आंदोलन बदनाम करण्याचा डाव आखला जात आहे. पण या सर्व डावाला आता प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील कसं देत आहेत हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहावंच लागेल. तोपर्यंत तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.